हरिओम. मुखम सौमित्री वत्सला. आजचं आपलं पद आहे मुखम सौमित्री वत्सला. सौमित्री, सौमित्र म्हणजे लक्ष्मण, सुमित्रेचा पुत्र तो सौमित्र, आणि सौमित्र वत्सल. राम कसा आहे तर सौमित्र वत्सल आहे. सौमित्र म्हणजे जो लक्ष्मण, जो सुमित्रेचा जो पुत्र आहे, त्या पुत्रावरती प्राणापलीकडेही प्रेम करणारा असा जो राम आहे, तो माझ्या मुखाचं रक्षण करो. किंवा हा राम, सौमित्री वत्सल असणारा राम माझ्या मुखाचं रक्षण करतो. ह्यासाठी आधी आम्हाला जाणून घ्यायला पाहिजे की सुमित्रा कशी आहे. त्यानं जाणून घ्यायला पाहिजे की हा सौमित्र कसा आहे, आणि त्यानंतर जाणून घ्यायला पाहिजे की या सौमित्रावर या रामाचं प्रेम कसं आहे, आणि मग जाणून घ्यायला पाहिजे की हा सौमित्री वत्सल राम माझ्या मुखाचं रक्षण कसं करतो. दशरथाच्या अनेक राण्या होत्या. काही ठिकाणी 376 म्हटल्या, काही ठिकाणी 362 म्हटलंय, पण बऱ्याच राण्या होत्या. त्यामुळे या प्रमुख 3 राण्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी या राजकन्या होत्या. आणि ह्या तिघींमध्ये अत्यंत मोठं सामंजस्य होतं, प्रेम होते, अगाढ प्रेम होते या तिघींमध्ये. आम्ही संपूर्ण रामायणामध्ये बघतो तर आम्हाला सुमित्रा जी आहे ना, तिचं काही जास्त रोल दिसत नाही. फक्त लक्ष्मणाच्या जन्माच्या वेळेस आणि दोघींच्या बरोबर तिचं नाव आहे, लक्ष्मणाची माता आहे म्हणून आम्हाला ती सिरियलमध्ये किंवा चित्रपटामध्ये दिसते. पण त्या अभिनेत्रीला पण काही विशेष काम नसतं. मॅक्झिमम लक्ष्मण जाताना थोडे 2-4 अश्रू गाळायचे, राम नमस्कार करून त्याला आशीर्वाद द्यायचा, एवढंच काम त्याच्या विचाराचे नशिबी आले असं आम्हाला वाटतं. परंतु तसं नाही आहे. लक्ष्मणाशिवाय आणि सीतेशिवाय राम अधुरा आहे, आणि लक्ष्मणाला लक्ष्मण बनवणारी ही सुमित्रा आहे. लक्ष्मणाला लक्ष्मण बनविणारी ही सुमित्रा आहे. आम्ही जर रामायण नीट वाचलं, मूळ वाल्मिकी रामायण, आम्ही तुलसी रामायण नीट वाचलं, आम्ही जर योग वसिष्ठ नीट वाचलं, आम्ही अध्यात्म रामायण नीट वाचण्याचा प्रयत्न, आम्हाला लक्षात येईल की सुमित्रेचा रोल स्पष्टपणे वाल्मिकी मुनींनी व्यवस्थितपणे मांडलेला आहे. की सुमित्रा जी आहे, हिचं नावच पहिल्यांदा आम्हाला सांगतं की कशी आहे. ही सुमित्रा आहे. ही स्नेह उत्पन्न करणारी आहे. आणि स्नेह कसा तर म्हणजे पवित्र स्नेहबंधन उत्पन्न करणारी ती सुमित्रा. पवित्र स्नेह उत्पन्न करणारी ती सुमित्रा. आणि ह्या सुमित्रेच्या पोटीच या लक्ष्मणाचा जन्म झालेला आहे, की ज्याने रामाला आयुष्यभर काय दिलं तर स्नेह दिला. स्नेह म्हणजे प्रेम, आणि स्नेह म्हणजे वंगण, स्नेह म्हणजे तेल, स्नेह म्हणजे तूप. ज्योत तेवत राहण्यासाठी ज्याची आवश्यकता असते त्याला स्नेह म्हणतात. आणि या स्नेहाचे गुणधर्म कसे आहेत तर हा हळुवार आहे स्पर्शाला. बघा, तेल हळुवार आहे. उन्हाळ्यामुळे किंवा थंडीमुळे जर कातडी रुखरुखीत झाली तर आपण काय करतो, आताच्या काळामध्ये भरपूर ऑइंटमेंट्स निघाली, दिनळे वगैरे मलमल लोशन्स निघाली. पहिल्यांदा लोक काय करायचे, आंघोळीच्या वगैरे तेल लावायचे, किंवा लहान मुलं असेल तर तूप लावायचं गायचं, की ज्याने त्वचाची रुखरुखीत झालेली आहे, कोरडी पडलेली आहे, ती परत मऊ होते. असा हा स्नेह. स्नेहाचा गुणधर्म पहिला काय तर गुळगुळीतपणा देणं, वृक्षपणा काढून टाकणं. इव्हन आयुर्वेदामध्ये सुद्धा स्नेहन करण्या शब्दाचा अर्थ काय की वृक्षत्व जे आलेलं आहे, कोरडेपणा जो आलेला आहे तो दूर करण्यासाठी जे उपाय आहे त्या उपायाला म्हणतात स्नेहन. म्हणजे सुमित्रा कशी आहे तर ही स्नेहन करणारी आहे, ही कोरडेपणा दूर करणारी आहे, ही वृक्षत्व दूर करणारी आहे, स्नेह पुरवणारी आहे. मला साधी गोष्ट आहे, आमची गाडी असते, गाडीला डिझेल किंवा पेट्रोल लागतं. नुसतं डिझेल आणि पेट्रोल घातलं कायम आणि ऑइल घातलं नाही तर गाडी चालेल का? नाही, ऑइलिंग करणं आवश्यक असतं. एवढंच माझ्याकडे कुठली तरी भली मोठी मशीन आहे की छोटं मशीन आहे साधं, त्या मशीनमध्ये जर मी तेल घातलं नाही तर त्या मशीन पुढे काय होतं, लोखंडाचं मशीन काही काळाने दाम देईनच होतं. बरोबर. आम्ही रेसचे घोडे किंवा लढाईचे घोडे आज आम्ही बघत नाही, रेसच्या घोड्यांबद्दल ऐकून असतो की त्यांना सुद्धा तेल लावून नीट मॉलिश करावं लागतं. अभ्यंग आयुर्वेदामध्ये सगळ्यात मोठी ट्रीटमेंट.
अभ्यंगामध्ये सुद्धा सगळ्या शरीराला तेल लावलं जातं. हे जे अभ्यंग आहे म्हणजे काय, तर सगळ्या अंगाला स्नेह पुरवणं, स्नेहन पुरवणं. कारण शरीराची कुठलीही क्रिया या स्नेहाशिवाय होऊ शकत नाही. वृक्षगुण हा एक असा गुण आहे की ज्या प्रमाणामध्ये तो शरीरामध्ये वाढतो, ज्या प्रमाणामध्ये तो मनामध्ये वाढतो, त्या प्रमाणामध्ये माणसाचं दुर्दैव त्याच्यासमोरून उभं राहतं. कारण वृक्षता आली आणि स्नेहलता गेली म्हणजे सहजपणा गेला. आयुष्यामध्ये माझ्या कुठलीही चांगली गोष्ट सहजतेने घडायची असेल तर स्निग्ध गुण हवा. माझ्या आयुष्यामध्ये वाईट गोष्ट सहजतेने घडायची असेल तर वृक्षगुण हवा. दोन्हीकडे सहजता आहे, पण चांगल्या गोष्टीची सहजता मला स्निग्ध गुणामुळे प्राप्त होते, तर वाईट गोष्टींबद्दलची सहजता ही मला वृक्षगुणामुळे प्राप्त होते. माझ्या शरीरामध्ये किंवा मनामध्ये माझे आनंदी भाव उत्पन्न कधी होतील, जेव्हा माझं मन स्निग्ध असेल तेव्हा. माझं मन जर वृक्ष झालेलं असेल तर माझ्या मनामध्ये कधी आनंद उत्पन्न होऊ शकत नाही. आणि आनंद उत्पन्न करण्यासारखी गोष्ट असेल तरी देखील मला तेवढा आनंद होत नाही. माझं मन बेचैन राहतं, हुरूर राहतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की कुठलेही कार्य स्मूथ चालू राहण्यासाठी पण या स्निग्ध गुणाची आवश्यकता आहे. बघा, गाडीमध्ये आम्ही बघतो की ऍक्सिलरेटर असतो, ब्रेक असतो आणि गिअर्स असतो. हे गिअर्स आहेत ना, ऍक्सिलरेटर म्हणजे स्पीड वाढवणारी गोष्ट, ब्रेक म्हणजे स्पीड कमी करणारी किंवा स्पीड गाडी थांबवणारी गोष्ट, आणि याबरोबर जो गिअर असतो तो गिअर कसलं काम करतो, तो क्लच कसलं काम करतो. तर मला गाडी सुरू करायची किंवा थांबवायची किंवा वेग मागे पुढे करायचा आहे, हे सहजतेने व्हावं, गाडीला गचके बसू नयेत, मग माझ्या गिअरची किंवा क्लचची व्यवस्था झालेली असते. आणि ह्याच काम माझ्या शरीरामध्ये, माझ्या मनामध्ये हा स्निग्ध गुण आणि गुरुगुण करत असतात. हा स्निग्ध गुण जर माझ्याकडे नसेल तर मी कुठलंही सुरू केलेलं कार्य असं गचके खात खात पुढे जातं. म्हणून माझ्या शरीरामध्ये स्निग्ध गुण असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मनामध्ये सुद्धा जर माझ्या स्निग्ध गुण नीट नसेल, माझ्या मनाला आनंद कधीच मिळू शकणार नाही. जेवढा आनंद मिळायला पाहिजे एका गोष्टी म्हणून तेवढा मिळू शकत नाही. बघा, आम्ही बघतो ताप आला की तोंडाची चव जाते. आम्हाला आपला प्रत्येकाचा अनुभव आहे ना, ताप आलेला असेल, ताप घेऊन गेल्यानंतर 2-3 दिवस परत तोंडाला चव आहे, म्हणतो बाबा तोंडाला चव नाही, मग कुठं आंबट लोणचं खा, अमुक खा, तमुक खा, असं आपण करतो. बरोबर, काय झालं असं, तापामुळे जीभ वृक्ष झालेली असते, तोंड कोरडं पडलेलं असतं. पदार्थ किती सुंदर असतात मला त्याची चव लागू शकत नाही, कारण माझ्या मुखाची स्निग्धता गेलेली असते म्हणून. नंतर शाळेतले दिवस आठवा, भाषण करायला बाईनी जबरदस्तीने ढकललं स्टेजवरती. मी पॅन्ट धरून किंवा स्कर्ट धरून माईक समोर उभी राहतो, आणि उभं राहिल्यानंतर पहिल्यांदा अशी तोंडाची हालचाल सुरू, तोंड कोरडं पडलेलं असतं. जे पाठ आहे आता ह्या क्षणापर्यंत पाठ होतं ते मला उच्चारता पण येत नाही. पाठीमागून कोणी अगदी किती प्रॉम्प्टिंग केलं ती मला तो शब्द बोलता येत नाही, कारण माझं तोंड कोरडं पडलेलं असतं. मला बोलता येते, माझी जीभ बोलू शकत नाही का, कारण जीभ कोरडी पडलेली असते. मग मी पाणी पितो, काही करतो, अमुक करतो, पण बोलता येतच नाही. म्हणजेच काय, वृक्षता आली की ते इंद्रिय काम करू शकत नाही, ते इंद्रिय काम करू शकत नाही. एवढंच नाही तर बद्धकोष्ठता, की अनेकांना शी साफ न होण्याचा प्रॉब्लेम असतो. त्याचं महत्वाचं कारण काय असतं की त्यांच्या शरीरामध्ये स्निग्धता नसते. ही मंडळी मनाने खूप वृक्ष असतात, आणि त्या वृक्षपणामुळे यांचे शरीर वृक्ष झालेलं असतं. जास्त तिखट खाणं, जास्त वृक्ष पदार्थांचं सेवन करणं, जास्त तळकट, तेलकट, कडधान्यांचे पदार्थ खाणं, ह्याच्यामुळे शरीराला वृक्षता आलेली असते. आणि मग त्या वृक्षतेमुळे ती जी गुदेंद्रियाचं काम आहे शी बाहेर टाकणं, ते काम ती धड करू शकत नाही. बघा, डोळे कोरडे पडले किती त्रास होतो आपल्याला. उन्हामध्ये आपण सारखे फिरत राहिलो, आम्ही काय करतो, गॉगल्स लावतो, त्यामुळे काय होतं, डोळ्याचं कोरडेपणा कमी राहतो. सारखं शिला झालं, लूज मोशन झाली, पाणी माझ्या अंगाला शिरत गेले, काय होतं, शरीर कोरडं पडतं, की माझ्या अंगामध्ये ताकद उरत नाही. ताकद का उरत नाही, कारण त्यामधला ओलेपणा कमी झाला, कोरडेपणा जास्त आला. माझ्या लक्षात की माझ्या संपूर्ण शरीरामध्ये या स्निग्धतेची, ह्या न कोरडेपणाची अत्यंत आवश्यकता असते, माझ्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही क्रिया अबाधित चालण्यासाठी. आणि ही सुमित्रा अशी आहे की जी सुंदर म्हणजे उचित स्नेह पुरवणारी. म्हणून बाबू, स्नेह एवढा चांगला आहे तर तो उचित आणि अनुचित असा कसा असेल. बरोबर, बघा, ज्याला हार्ट डिसीज आहे, त्याच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, त्याला काय सांगितलं जातं, बाबा थोडं तेल कमी खा, तूप कमी खा. ह्याच्यावर त्यांच्या शरीरामध्ये स्नेह वाढलाय म्हणजे ती म्हणजे चांगल्या स्वभावाची आहेत असं त्याचा अर्थ होत नाही.
ह्याचा अर्थ त्यांच्या शरीरामध्ये स्नेह अतिशय जास्त प्रमाणात झालेला आहे. हा स्नेह अतिशय जास्त प्रमाणात झालाय कशामध्ये? त्यांच्या मनामध्ये नाही, त्यांच्या शरीरामध्ये नाही, तर फक्त रक्तामध्ये. ह्याचा अर्थ ही मंडळी स्नेह वापरत नाहीये. तो स्नेह अधिक वापरला जावा म्हणून व्यायाम करायला सांगितलं जातं, चालायला सांगितलं जातं, आणि स्नेह शरीरातला वाढू नये म्हणून त्यांना डायटिंग करायला सांगितलं जातं. म्हणजेच काय की स्नेह जो आहे तो उचित असावा लागतो. तो चुकीच्या प्रकारे घेतला, जास्त घेतला आणि चुकीचा स्नेह मी घेतला तर प्रॉब्लेम्स आहे. आता आयुर्वेद ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे की जसं तेल आणि तूप हे स्नेह आहे, त्याचप्रमाणे वसा आणि मज्जा हे प्राण्याच्या शरीरातले भाग पण स्नेहच आहेत. वसा आणि मज्जा म्हणजे चरबी, आणि हाडामध्ये जो हाड तोडून बघा मंडीत चोखून खातात त्याची जी मज्जा असते हाडामध्ये, हे सगळे स्नेह आहेत. याच्यामध्ये भरपूर फॅट आहे आणि म्हणून फिशमध्ये मॅक्झिमम फॅट असतं. लक्षात ठेवा, हे वसा आणि मज्जा हे पण स्नेह आहेत. पण कसे तर हे स्नेह दोन जे आहेत हे थोड्या प्रमाणात खाल्ले तरच उपयोगी आहेत, फायदेशीर आहे. तूप सुद्धा थोड्या प्रमाणात खाल्लं तर फायदेशीर आहे, जास्त प्रमाणात खाल्लं तर शरीराला घातक आहे. तेल थोड्या प्रमाणामध्ये खाल्लं आणि जास्त प्रमाणामध्ये अंगाला लावण्यासाठी मी तिळाच्या तेलाचा वापर केला. मी जेव्हा जेव्हा तेल म्हणतो त्याचा अर्थ तिळाचं तेल हे लक्षात घ्या, कारण तेल शब्दाचा अर्थच तिळापासून जे बनलंय ते तैलम. शेंगदाण्याच्या तेलाला मी तेल म्हणू शकत नाही, तो शेंगदाण्याचा अर्क आहे. सोयाबीन पासून बनलंय ते तेल नाहीच आहे, तो अर्क आहे. लक्षात ठेवा, तैल शब्द म्हणजे काय? तिलापासून जे उत्पन्न झालं ते तैल आहे. त्यामुळे जर सुमित्रीपासून उत्पन्न झालं तर सौमित्र आहे, जसं तिलापासून जे उत्पन्न झालं ते तैल आहे. आयुर्वेदामध्ये तैल शब्द जिकडे तिकडे येतो त्याचा अर्थ फक्त तिळाचं तेल हाच घ्यायचा आहे आम्हाला कळतं. तिळाचं तेल आम्ही थोडंसं घेतलं शरीरामध्ये खूप फायद्याचं आहे. मी शरीराला अभ्यंगासाठी त्याचा वापर केला, अतिशय फायद्याचा. लक्षात ठेवा, तिळाचं तेल थोड्या प्रमाणामध्ये मी घेत राहिलो तर ते फायद्याचं आहे. मी अधिक प्रमाणामध्ये ते शरीरावर त्याचा वापर केला तर माझ्यासाठी ते अत्यंत फायद्याचं आहे. म्हणजेच उचित स्नेह म्हणजे किती प्रमाणात आत घ्यायचं आणि किती प्रमाणात त्याचा बाह्योपचारासाठी उपचार करण्यासाठी वापर करायचा हे ठेवणारी जी उचितता आहे ना, ती उचितता देणारी ही सुमित्रा आहे. म्हणजे स्नेहामुळे कुठलेही साईड इफेक्ट्स न होता, बॅड इफेक्ट्स न होता, फक्त चांगले इफेक्ट्स देणारी ही जी सुमित्रा आहे, अशी ही सुमित्रा. आणि सुमित्रा नावाचा अर्थ आम्हाला कळेल की सुमित्रा म्हणजे काय तर उचित स्नेह देणारी. तुम्हाला बाबू मग एवढंच हिचं महत्व, हिची पूजा आम्ही का करत नाही, हिचं देवळं वेगळं का नाही? कारण लक्षात ठेवा, लक्ष्मणाचं वेगळं देऊळ फक्त एकच आहे. सीतेचं वेगळं देऊळ तुम्ही कधी बघितले नाही. लक्ष्मणाचं वेगळं देऊळ सुद्धा तो लक्ष्मण रामाची वाट बघत उभा आहे म्हणून बांधलं गेलं देऊळ आहे, त्या जागेजीवर स्मृती म्हणून. तुम्हाला बाबू आम्हाला फक्त हनुमंताचं वेगळं देऊळ बघायला मिळतं. मग हनुमंत रामापासून फटकून राहतो का? नाही, कारण हनुमंत चिरंजीव आहे. रामाने आपला अवतार संपवला पण हनुमंताने आपला अवतार संपवलेला नाही. आणि त्या कारणासाठीच रामाच्याच आज्ञेनुसार ह्या हनुमंताची देवळं वेगळी स्थापन होऊ शकतात. परंतु बाकी सगळेजण जे आहेत, लक्ष्मण असो की सीता असो, दशरथ असो की कौशल्य असो की सुमित्रा असो की भरत असो की शत्रुघ्न असो, ह्या कोणाचंही वेगळं मंदिर नाही, कोणाचंही वेगळं मंदिर नाही, ह्या कोणाची वेगळी भक्ती नाही. ह्या सगळ्यांचं अस्तित्वच मुळे कसं आहे तर रामाशी निगडीत आहे. सुमित्रेचं अस्तित्वच मुळे रामाशी निगडीत आहे, कौशल्याचं अस्तित्व रामाशी निगडीत आहे. राम आहे म्हणून आम्ही आहोत ही यांची पूर्णपणे भावना आहे. त्यामुळे रामनाम घेतलं की आमची भक्ती झालीच. त्यामुळे सुमित्रा अशा नाम ज्याचं वेगळा जप करण्याची आवश्यकता उरत नाही. रामनामामध्ये सुमित्रेचा जप आपोआप होतो, रामनामामध्ये लक्ष्मणाचा जपही आपोआप होतोच, रामनामामध्ये सीतेच्या नामाचाही जप आपोआप होतोच. आम्ही प्रेमाने लक्ष्मणाचा जप केला अधिक सुंदर आहे, आम्ही प्रेमाने सीतेचा जप केला अधिक सुंदर आहे. म्हणून रामनामामध्ये या सगळ्यांचे जप आपोआप होतात, कारण या सगळ्या विभूती शेवटी रामामध्येच विलीन झालेल्या आहेत हे आम्हाला कळलं. त्यामुळे सुमित्रेच्या वेगळ्या स्मरणाची आवश्यकता आम्हाला उरत नाही जेव्हा आम्ही रामनामावर अत्यंत निर्दिष्ट रामाच्या चरणांवर प्रेम करतो तेव्हा. तर अशी ही सुमित्रा ही एक या विश्वातली महान शक्ती आहे आम्हाला कळलं पाहिजे. कौशल्या म्हणजे आमची बुद्धी, तर सुमित्रा म्हणजे आमची विवेक शक्ती. सुमित्रा म्हणजे आमची विवेक शक्ती. आमच्या मनाच्या शक्तीला आम्ही मती म्हणतो, ती सुमती पण असते आणि कुमती पण असते.
परंतु मला जो विवेक प्राप्त आहे, ती विवेक शक्ती जी माझ्याकडे आहे, ज्याला आम्ही सारासार विवेक शक्ती म्हणतो किंवा निरक्षीर विवेक शक्ती म्हणतो, म्हणजे चूज करण्याची शक्ती, निवड करण्याची शक्ती. सुमित्रा म्हणजे उचित निवडण्याची शक्ती. आणि ही आमच्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आहे. आणि ही शक्ती आमच्याकडे नसली की आमचा घात होतो. निवड करण्याची शक्ती. बघा, साधी गोष्ट आहे. एक तरुण मुलगा असतो, 2 मुली प्रेम करत असतो, त्याला कळत हिच्याशी लग्न करू, हिच्याशी लग्न करू. मग विचार करतो, नाही हिचा बाप कलेक्टर आहे, ह्याच्याकडून मला जास्त फायदा मिळू शकतो. तर दुसरं म्हणतं, नाही पण ही मुलगी जास्त स्वभावाने चांगली आहे, नाही ही स्वभावाने चांगली आहे पण ही दिसायला जास्त चांगली आहे. ह्याच्यामध्ये मग माझ्या मनामध्ये द्वंद्व होतो, कोणाशी लग्न करू. हे द्वंद्व आहे, निवड करण्याची शक्ती नसल्याचं चिन्ह आहे. नोकरी येते समोर, प्रश्न पडतो, ही स्वीकारू की ती स्वीकारू, बिझनेस हा करू की तो करू, बिझनेसमध्ये ही गोष्ट करू की नको करू. ही सगळ्या ठिकाणी मला निवड करावी लागते. आणि लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये महान माणसं महान का होतात, ते इतरांपेक्षा काही त्यांना 2 मेंदू जास्त असतात म्हणून नाही रचना, तर त्यांची निवड करण्याची शक्ती अबाधित असते म्हणून. हॅरी पॉटर नावाचे पुस्तक अत्यंत फेमस आहे सध्या मुलांमध्ये, मोठ्या माणसांनी पण वाचण्याजोगं पुस्तक, खूप छान आहे. त्याच्यामध्ये एका ठिकाणी श्री हॅरी पॉटर ते शिक्षक सांगतात की राजा, ही जी सगळी म्हणजे मोठ्या पोस्टवर जाऊन बसलीत ना, नॉट बिकॉज दे आर ग्रेट, तर दे न्यू देअर प्रायोरिटीज राईट. त्यांना आपल्या प्रायोरिटीज माहिती होत्या, म्हणजे त्यांची निवड करण्याची शक्ती अत्यंत उत्कृष्ट होती. पहिलं काय, दुसरं काय आणि तिसरं काय. आम्हाला आमच्या प्रायोरिटीज माहिती नसतात, कशाला अग्रक्रम द्यायचा ते आम्हाला माहित नसतं, म्हणजे आमची निवड शक्ती चुकीची असते. आम्ही चुकीच्या गोष्टींना अग्रक्रम देतो आणि पाहिल्या गोष्टींना अग्रक्रम देत नाही, म्हणून आमच्या जीवनामध्ये हानी निर्माण होते. त्यामुळे ही निवड करण्याची शक्ती आणि निवड करण्याची शक्ती म्हणजेच सुमित्रा. आणि ही सुमित्रा जी आहे, ती निवड करण्याची शक्ती मला आयुष्यामध्ये सर्व श्रेयस मिळवून देते. इव्हन प्रेयस मला मिळवायचं असेल तरी त्यासाठी सुद्धा या सुमित्रेचीच आवश्यकता असते. कारण पहिल्यांदा मला या सुमित्रेचा वापर करायचा असतो प्रेयस मिळवण्यासाठी, व्यवहारातील चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी. आणि मग श्रेयस आणि प्रेयस यामधून श्रेयस या आध्यात्मिक चांगल्या गोष्टींच्या मागे लागण्यासाठी सुद्धा मला या सुमित्रेचीच आवश्यकता असते. हे निवड करण्याची माझी शक्ती, ती शक्तीच सुमित्रा आहे. आणि ह्या विश्वामध्ये ह्याच शक्तीच्या साहाय्याने मनुष्य आपलं जीवन आनंदाचं करू शकतो, कमी दुःखाचं करू शकतो, कमी कष्टाचं करू शकतो. आणि अशा या निवड करण्याच्या शक्तीच्या पोटी हा लक्ष्मण जन्माला आलेला आहे. लक्षात ठेवा, निवड करण्याच्या शक्तीच्या पोटीच लक्ष्मण जन्माला आलेला आहे. आता ही शक्ती बापू आम्ही गाठायची कुठे, हा पहिला प्रश्न. ही आम्हाला मिळणार कशी? तुम्ही सांगितलं की आमच्याकडे असतेच, मान्य आमच्याकडे असेल, आम्हाला तुम्ही आता म्हणा की आम्हाला निवड करता येत नाही किंवा आम्ही चुकीची निवड करतो, तर माझ्याकडे निवड करण्याची शक्ती नीट नाहीये म्हणून. कारण एकदा निवड केल्यानंतर त्या निवडीबद्दल पश्चाताप करण्याची वेळ आली म्हणजे तुमची निवड चुकीची होती. पण जेव्हा निवड चुकल्याची भावना मला येते, काम असो, नोकरी असो, धंदा असो, बिझनेस असो, पत्नी असो, पती असो, काय असो, शिक्षण असो, ते काय तरी शक्ती माझ्याकडे आहे पण मी तिचा वापर करू शकत नाही म्हणून. कारण इथेच मला एक मोठं रहस्य माहीत असतं पाहिजे की निवड करण्याची शक्ती, ही निवड करण्याची शक्ती कधी मला उपयोगाची ठरते, जेव्हा ही निवड करण्याची शक्ती जी आहे ती कौशल्याची मैत्रीण म्हणून राहते तेव्हा, कौशल्याची धाकटी बहीण म्हणून राहते तेव्हा. कौशल्या म्हणजे बुद्धी, बुद्धी माझी निर्णय घेण्याची शक्ती म्हणजे बुद्धी, निश्चय करण्याची शक्ती म्हणजे बुद्धी. निश्चयात्मिका साबुद्धी, मी वारंवार निश्चयात्मिका बुद्धी. मन कसं तर संकल्प विकल्पात्मका, मन फक्त माझं कल्पना करत राहतं, संकल्प किंवा विकल्प करत राहतं, पण निश्चय कोण करतं? बुद्धी. आणि ह्या बुद्धीच्या अनुषंगाने जी राहते, बुद्धीची धाकटी बहीण म्हणून जी राहते, ती माझी निवड करण्याची शक्ती. बुद्धीच्या साह्याने, बुद्धीने मी काय करतो हे पहिल्यांदा मी जाणून घेतलं पाहिजे. म्हणून कौशल्या नावाच्या वेळेस मी सगळ्या गोष्टी काय म्हटलं की आपण काही गोष्टी नंतर बघायच्या. तर बुद्धीचा वापर मी कशासाठी करतो, तर मला महत्त्वाची गोष्ट कळलं पाहिजे, बुद्धीचा वापर करायचा असतो तो अभ्यास करण्यासाठी, टू स्टडी अँड प्रॅक्टिस. अभ्यास शब्दाचा संस्कृतमधला अर्थ नुसता टू स्टडी नाहीये, स्टडी अँड प्रॅक्टिस. अभ्यास म्हणजे शिक्षण आणि घेतलेल्या शिक्षणाचा सराव. म्हणजेच काय की माझ्या बुद्धीचा वापर मी कशासाठी केला पाहिजे, तर सातत्याने अभ्यास करण्यासाठी, ज्ञानार्जन करण्यासाठी आणि त्याचा सराव करण्यासाठी. जे ज्ञान मला प्राप्त झालंय, जी माहिती मिळाली ती उपयोगात आणण्यासाठी.
आणि ह्या बुद्धीच्या साह्याने जेव्हा माझी निवड करण्याची शक्ती राहते तेव्हाच ती सुमित्रा आहे, तेव्हाच ती सुमित्रा आहे. लक्षात ठेवा, माझ्याकडे जी निवड करण्याची शक्ती आहे ती निवड करण्याची शक्ती मी कायम कशी वापरली पाहिजे, तर माझ्या बुद्धीच्या अनुषंगाने वापरली पाहिजे आणि अभ्यास करण्याच्या शक्तीच्या अनुषंगाने वापरली पाहिजे. म्हणजेच काय की मला निवड करायची असेल, मला ज्या गोष्टी निवड करायची आहे त्याचा मला नीट अभ्यास करायला पाहिजे. मी नीट अभ्यास केला की आपोआप ही निवड करण्याची शक्ती कार्यरत होते. मला त्याच्यासाठी वेगळं काहीही करावं लागत नाही. कौसल्या ही मोठी बहीण आहे, मोठी सवत आहे, तिच्या मागून सुमित्रा आली की आपोआप गोष्टी सगळ्या घडतातच. पण आधी कौसल्या हे सुमित्रेचं वाक्य रामायणामध्ये 11 वेळा येतं की आधी कौसल्या मग मी, लक्ष्मणा आधी राम मग तू. पुढच्या पिढ्यांना पण ती तेच सांगते की आधी कौशल्य. दशरथाला सुमित्रा सांगते की आधी कौशल्या मग मी. जेव्हा दशरथ प्रसाद घेऊन येतो द्यायला तर सुमित्रा स्वागत करते, पण ती सांगते की नाही आधी कौशल्य मग मी. आमच्या आयुष्यामध्ये मात्र असं होत नाही. आम्हाला फक्त निवड करायची असते. आम्हाला त्या म्हाताऱ्या झालेल्या कौशल्याची काही निर्णय घेणं नसतं, पण आम्ही स्वतः दशरथ झालेलो असतो. आम्ही कौशल्या म्हातारी झालं म्हणून तिच्या आधी लागत नाही, बुद्धीचा वापर करत नाही. निवड करण्याची शक्ती आम्हाला वापर येते. सुमित्रा आमची नसतेच, आमची असते ती फक्त कैकेयी आणि मंथरा. आमच्या आयुष्यामध्ये ह्या दोघींचाच खेळ चाललेला असतो, म्हणजे आमच्या जीवनाचा खेळ खंडोबा चाललेला असतो. आम्ही आमचा अभ्यास करण्याची शक्ती एकदा शाळा संपली, कॉलेज संपलं की आम्ही गुंडाळून ठेवतो आणि तिकडेच आमचा मोठा प्रॉब्लेम उद्भवतो. आम्ही कसला अभ्यास करतो? आता बापूंनी 25वी परीक्षा डिक्लेअर केली, आम्ही साई चरित्र वाचायला घेतो. काही गोष्टी आम्हाला कळतात, काही कळत नाही. मार्क चांगले मिळाले की आम्हाला बरं वाटतं, कमी मिळाले की वाटतं माझ्यापेक्षा या माणसाने कमी लिहिले पण ह्याला जास्त का मिळाले. काय ती इकडे ओळख असली पाहिजे, इकडे कोणाला ओळखीचा प्रश्न नाही आणि प्रत्येक पेपर 2 वेळा तपासला जातो. पण असं का घडतं? आम्ही भारंभार किती लिहिलं याला काही अर्थ नसतं. लक्षात ठेवा, तुम्हाला समजले किती हे त्याच्यावरून मला कळावं लागतं. न समजलं भलं मोठं लिहिलं तर त्याला मार्क मिळणं शक्य नाही. लक्षात ठेवा, समजलं किती हे सगळ्यात महत्वाचं. साई चरित्रातल्या ओव्या आम्हाला किती तोंडपाठ आहेत. एखाद दुसरी ओवी तोंडपाठ असते आम्हाला, बापूजी वारंवार बोलतात ती आम्हाला माहिती असते. पण आम्ही स्वतः किती चांगल्या ओव्या शोधायचा प्रयत्न केला. कधी असा विषय मनामध्ये आला का आमच्या 25 इतके वर्ष लोटली तर एक दिवस बसूया अजून एक दिवस बसायचं, एक अध्याय वाचा, त्यातल्या मला आवडणाऱ्या ओव्या बाजूला काढायच्या, लिहून चांगल्या ओव्या. आणि अशा मला आवडणाऱ्या चांगल्या ओव्यांच्या ओव्या मी एका डायरीमध्ये लिहून काढीन आणि कमी कमी नेहमी त्या तरी नेहमी वाचीन. पण नाही, आमच्या हातून तेही होत नाही. कारण अभ्यास संपला, SSCची परीक्षा संपल्या तसं शाळा संपली, कॉलेजची परीक्षा संपल्यानंतर कॉलेजची पुस्तकं संपली. असं 25 पास झालो मी किंवा पास झाले म्हटलं माझा साई चरित्राशी संबंध पण संपला. ठीक आहे, साई चरित्र सोडून द्या. आम्ही आमच्या घराचा किती अभ्यास करतो मला सांग. 25 मध्ये आपल्याला एक प्रॅक्टिकल आहे, डोळे बंद करून घरामध्ये चालायचं. माहिती आहे ना, किती जण करतात मला माहिती आहे. 90% लोक करतच नाही, फक्त आपल्या जर्नलमध्ये लिहायला आम्ही ते वापरतो. आम्ही करून बघितलं पाहिजे, डोळ्यावर पट्टी बांधायची, घरामध्ये चालायचं. कठीण आहे, कारण मला माझ्या घराचा सराव नाही आहे. घराचा कोपरा ना कोपरा गृहिणीला माहिती असतो की म्हणजे बाबा आमचा अभ्यास आहे. अरे तुम्ही दररोज वापरता म्हणून तुम्हाला फक्त माहिती आहे. अभ्यास आणि माहितीमध्ये खूप फरक आहे, ज्ञान आणि माहितीमध्ये खूप फरक आहे. घराचा कोपरा ना कोपरा माहीत असणं म्हणजे घरातल्या प्रत्येक माणसाचा कोपरा ना कोपरा माहीत असणं. आम्ही आमच्या पतीचा किती अभ्यास करतो, आम्ही आमच्या पत्नीचा किती अभ्यास करतो. पतीला वाटते माझ्या बायकोला चांगल्या चांगल्या शाळा देतो, दागिने देतो, अमुक करतो, कमुक करतो, 4 माणसं आली त्यांच्यासमोर तिचं कौतुक करतो. ठीक आहे, तिचं मन जाणून घ्यायचा कधी प्रयत्न केलास? कधी विचारायचा प्रयत्न केला हातात हात धरून बसून, अगं मला माहिती आहे तू घरी असतेस, नोकरी पण करतेस, नोकरी करत असतील, नुसती घरी असतील, हे किती कटकटी असतील, किती तुझी कुसंबणा होत असेल, तुला काय डिफिकल्टी आहे ग? समजा ती डिफिकल्टी सुटण्यासारखी नसेल, जेव्हा पती प्रेमाने विचारतो तेव्हा बाईला वाटते की मी जिंकलो. म्हणजे 10 डिफिकल्टी स्वीकारायला तयार असते, कारण ती आई आहे बेसिकली. पण एवढं सुद्धा जर कधी विचारलं जातं का आपल्या पुरुषांकडून, हा पुरुषांनी आपण विचार करायला हवा. कधी शांतपणे बसून नेहमी वसवस करण्यापेक्षा की अगं तुला काय डिफिकल्टी आहे, तिने तिच्या डिफिकल्टी भांडणातूनच मांडायची का वेळ तिच्यावर यावी. हीच गोष्ट पत्नीच्या बाबतीत सुद्धा, की पती घरी आल्याबरोबर जे वसावस सुरू होतं, हे नाही ते नाही, अमुक नाही तमुक नाही तमुक नाही, की पती म्हणतो बाहेर राहील तेवढा बरा, घरी यायचं तोंड. पत्नीने कधी असं शांतपणे बस विचारायला पाहिजे, जायचं याचा कधी त्रास होत असेल नाही. एवढा एक शब्द त्याला सुद्धा पुरेसा असतो. गावात गाडीला जास्त गर्दी होती का,
पुरेसा असतो. पण त्याच्याशी आल्याच ना, अहो काय या पोराने उच्छाद मांडल्या नुसतं हे पहिलं वाक्य गेल्यानंतर तो तुमचं काय स्वागत करणार मला सांग. पण हे का होतं? आम्ही ऐकण्याचा अभ्यास करत नाही. आम्ही अभ्यास करतो कशाचा? तर आम्ही फक्त यादी म्हणून दाखवतो, हे तुझे दुर्गुण आहेत. आणि पण या दुर्गुणांचा सुद्धा अभ्यास केलात ना जर, यातून मार्ग कसा काढायचा आहे तुम्हाला समजेल. मुलगा माझा अभ्यास करत नाही एवढं मी बोलत राहतो, पण मी याचा अभ्यास करत नाही. का अभ्यास करत नाही? काय चुकतंय माझं? काय चुकतंय माझ्या मुलाचं? ह्याचा विचार आम्ही करत नाही. घरामध्ये आम्ही इंटिरियर करतो, खूप छान करतो, पण तिकडे छान इंटिरियर कोणाचं म्हणता येईल? जे दिसायला पण सुंदर आहे, जे कमीत कमी जागा व्यापतं आणि त्याच्या बरोबरीने त्याच्यामध्ये सौंदर्य पण आहे, हे तीनही गुण त्याच्यामध्ये असायला लागतात. काही काही बघतो घरात इंटिरियर म्हणजे सगळं अगदी घर असं नुसतं पूर्णपणे कसाकच भरलेलं असतं. अगदी 200 स्क्वेअर फूटचा हॉल पहिल्यांदा होता, तोही तेवढाच भरलेला. 400 स्क्वेअर फीटचा मिळाला, तोही तेवढाच भरलेला. पुढे 2000 स्क्वेअर फीटचा हॉल मिळाला, तो तेवढाच भरलेला असतो. पण सौंदर्यामध्ये मला माहिती, सौंदर्य उपयुक्तता आणि त्याच्याबरोबर थोडंसं त्याला स्पेस असणं म्हणजे चांगलं इंटिरियर. पण हे कधी करू शकतो? कोण म्हणू शकतो? बाहेरचं इंटिरियर नाही करू शकत. मला ज्याला घरात राहायचं आहे त्या आम्हा दोघांना काय वाटतं, आमच्या मुलांची काय आवड आहे, ह्याच्यानुसार इंटिरियर डिझायनरला आम्ही सूचना कराव्या लागतात. केवळ दुसऱ्याकडे मी बघितलं ते छान दिसेल माझ्या घरामध्ये, हा विचार मला सोडून द्यायला. मला काय आवडतं हे पहिल्यांदा मला माहीत पाहिजे. माझ्या पतीला किंवा पत्नीला काय आवडतं हे मला माहीत पाहिजे. माझ्या मुलांच्या सोयीचं काय हे मला माहीत पाहिजे. हा अभ्यास आहे. हा अभ्यास आम्ही नीट केला तर मला कळेल की घराचं इंटिरियर कसं करायचं. मध्ये काही दिवसांपूर्वी पॅरेंट्स माझ्याकडे आले, बोलताना बोलून गेले, बाबू आमच्या तिन्ही मुलांना ना पटापट चष्मे लागले, नंबर खूप वाढतोय. कसं काय? म्हटलं नाही माहिती आहे, हवेचा परिणाम असा. आम्ही नवीन घर घेतलं ना, एका वर्षामध्ये तिघांनी चष्मा लागला. म्हटलं असं का? म्हटलं मुलं अभ्यास एकत्र बसून करतात. हो, एकाच रूममध्ये बसून अभ्यास करतात. आमच्याकडे 2 बेडरूम आहेत, एक बेडरूम आमची, एक बेडरूम मुलांची. मुलं त्या बेडरूम मध्ये बसून अभ्यास करतात. म्हटलं बरं, तिकडे काय अंधार असतो का? नाही, चांगले मस्त दिवे लावलेत, पूर्ण येलो लाईट, पूर्ण. म्हटलं तेच कारण आहे. हा जो पिवळा प्रकाश आहे, हा पिवळा प्रकाश मुलांच्या डोळ्यांना सरत त्यामध्ये वाचल्यामुळे डोळ्यावर स्ट्रेन आणतो आणि त्याने चष्मा लागतो. पण आम्ही केवळ कुठेतरी बघितलंय म्हणून आम्ही तो पिवळा लाईट लावत सुटतो सगळीकडे. त्याच्यामध्ये बसून वाचल्यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो, पण त्याच्यामध्ये टीव्ही पण आहे. म्हणजे आणखी म्हणून दुष्काळात 13वा महिना. पण हे का घडतं? तर आम्ही केवळ बघितलं, आमच्याकडे उपयोगाचं काही इथे बाबा एक मेडिकलचं नॉलेज नव्हतं म्हणून घडलं, ठीक आहे. पण आम्हाला अभ्यास करावा लागतोय, आम्हाला कळत नाही. साधी गोष्ट असते, डॉक्टर सांगतात की बाबा बिन मिठाचे पदार्थ खायचे किंवा बिन तेलाचे पदार्थ खायचे. सगळ्यांना मोठं संकट वाटतं, पण जर अभ्यास केला तर कळतं की बिन मिठाचे बिन तेलाचे सुद्धा पदार्थ खूप सुंदर होऊ शकतात. आत्मबलमध्ये मला वाटतं शिकवलं जातं बिन विस्तवाशिवाय सुद्धा स्वयंपाक कसा करायचा. म्हणजे आम्हाला कळेल की इतिहास ह्याच्या मागे सुद्धा अभ्यास आहे. आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला हा अभ्यास करायचा आम्ही टाकतो म्हणून प्रॉब्लेम्स उत्पन्न होतात. लक्षात ठेवा, 58व्या वर्षी मी रिटायर होणार आहे हे आम्हाला आधीपासून माहिती असतं, पण आम्ही त्यासाठी पुढे काय करायचं हे ठरवून ठेवत नाही. त्यासाठी मला अभ्यास करावा लागतो. मला माझ्या आधीच्या रिटायर झालेल्या लोकांच्याकडे बघावं लागतं. ही मंडळी काय करतायत, हे मंडळी किती बोर झालेत, हा मंडळीने टाकाऊ समजलं जाते घरामध्ये. जेव्हा तुम्ही काही काम न करता राहता तेव्हा तुमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलतो. आणि मला स्वतःला किती कंटाळा येतो विचार करा. पण जोपर्यंत मी आधीच्या पूर्वसुरींचा अभ्यास करत नाही तोपर्यंत मला कळत नाही की मी रिटायरमेंट नंतर काय करणार आहे. हा प्रश्न पडतो आम्हाला. बऱ्याच वेळा मी बघतो की पती चांगल्या नोकरीला आहे किंवा बिझनेसला आहे, ह्यामध्ये 2 नोकर आहेत. पत्नीला प्रश्न पडतो मी काय करणार आहे. मग ती कुठे क्लबमध्ये जाते, पत्ते कुठे टी पार्टीजना जाते, अरेंज करते, महिला मंडळामध्ये जाते, नाहीतर भजन वर्गामध्ये जाते. अशी वर्षानुवर्ष जातात. आणि मग संपूर्ण जेव्हा साठी येते ना तेव्हा मुलं सुना मोठा प्रोग्राम करतात साठीचा 61. त्या दिवशी तो मनुष्य सगळ्यात दुःखी असतो. बाकीचे सगळे आनंदानेच 61 साजरी करतो, तो मनुष्य मला दुःखी असतो. अरे 61 वर्षाचा झालो, बापरे, आता म्हणजे परतीर दिसायला लागलेला असतं. मी आता म्हणजे आयुष्यामध्ये काय केलं. जो तृप्त आहे ना या आयुष्यामध्ये तो म्हणतो अरे बिनदास 61 वर्ष मस्त गेली, ह्याच्यापुढे अधिक मस्त जाते. मी मला पाहिजे तसं जगलो. पाहिजे तसं म्हणजे वाटेल तसं नाही. मला जे बनायचं होतं ते मी बनलो की नाही
ह्याच्यावर माझ्या जीवनाची इति कर्तव्यता आहे. भले मला 10 कोटी कमवायच्या ऐवजी मी 8 कोटी कमवले असते, 8 लाखाच्या ऐवजी 7 लाख कमवले असते, जे काय असेल तसं. परंतु मला ज्या क्वालिटीज माझ्यामध्ये एक मनुष्य म्हणून हव्या होत्या त्या मी आणू शकलो की नाही, ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे, लक्षात ठेवा. आणि इथेच या निवड करण्याच्या शक्तीची आणि अभ्यास करण्याच्या शक्तीची मला सगळ्यात जास्त आवश्यकता असते. मला बंगला बांधायचा होता, मी बंगला बांधला म्हणजे कृतकर्तव्य नाही झाली, इति कर्तव्य नाही झाली, लक्ष द्या, कृतकृत्य नाही झालो मी. तर मी माझ्यामध्ये जे बदल घडू इच्छित होतो माझ्या वयाच्या 20व्या वर्षी, ते जर माझ्या 61व्या वर्षी त्या गोष्टी ते माझे दुर्गुण तसेच असतील तर मला शांती लागू शकत नाही, मला समाधान लागू शकत नाही. मी वयाच्या 21व्या वर्षी तापट होतो, 61व्या वर्षी तापटच आहे. आणि मला तापटपणा कमी करायचा होता तर मी अपयशी ठरलो. मी 21व्या वर्षी भित्रा होतो, मी 61व्या वर्षी भित्रा आहे, माझ्या आयुष्यामध्ये अपयशी ठरलो. मी 21व्या वर्षी सभेमध्ये लोकांना घाबरत होतो बोलायला, मी 61व्या वर्षी घाबरतोय तर माझं अपयश आहे. 21व्या वर्षी मला एकही मित्र नव्हता, 61व्या वर्षी मला एकही चांगला जीवन जगण्याचे मित्र नाहीये तर मी अपयशी ठरलो. 21व्या वर्षापर्यंत मी कोणाला सुखी करू शकलो नाही, 21व्या वर्षी मी कोणाला सुख देऊ शकत नाही तर मी अपयशी ठरलो. बाह्य गोष्टींनी माझं सुख ठरत नाहीये, लक्षात ठेवा राजा. आणि बाहेरचा बंगला किती माझा मोठा असला, 100 गाड्या उभ्या असल्या की जेव्हा मी जग सोडून जातो राजा, त्या क्षणाला त्या गाड्या त्या बंगला काही माझ्याबरोबर येत नाही. येतं ते फक्त माझं मन. मला कृतकृत्य वाटते की नाही, मी माझं जीवन सुखाने आनंदाने जगलो की नाही, संकट अनेक आली असतील त्या संकटाच्या वर मी उठून उभा राहिलो की नाही, अगदी राख झाली होती माझी पण मी फिनिक्स पक्षाप्रमाणे परत त्या राखीतून उडलो की नाही, मला जसं मला घडवायचं होतं तसं मी मला घडवलं की नाही, हे माझ्या जीवनाचं खरं यश आणि अपयश आहे. मी 61व्या वर्षी बघा तुम्ही मंडळी चेहऱ्याने हसत असतात पण 90% मंडळी दुःखी असतात. त्यांना माहिती असतं की मला जसं मला घडवायचं होतं तसं मी घडलो नाही, मी खूप वेगळाच घडलो, मी जसं आहे तसंच राहिलो किंवा आणखीन विपरीत झालो, पण मी मला पाहिजे होतं तसं मला मी घडवू शकलो नाही. आणि हे का घडतं माझ्या आयुष्यामध्ये, काही अभ्यास करण्याची माझी शक्ती आणि त्याला अनुसरूनच राहणारी ही सुमित्रा शक्ती म्हणजे निवड करण्याची शक्ती, ह्या दोघींचा वापर मी करत नाही. म्हणून पहिल्यांदा मला अभ्यास करावा लागतो आणि मग माझी निवड शक्ती माझ्या मदतीला येते आणि योग्य उचित त्या गोष्टी निवडल्या जातात. आणि मग मला कळतं की मला काय करायला पाहिजे आणि मी कशाला नको म्हटलं पाहिजे. कारण चुकीच्या गोष्टींना नाही म्हणणं ही खूप मोठी ताकद आहे, लक्षात ठेवायला. बऱ्याच माणसाने बघतो भिडेपोटी नाही म्हणता येत नाही. आमच्या लायब्ररीमध्ये एक विद्यार्थी बसायचा, त्याची परिस्थिती बघितली मला खूप वाईट वाटलं. सगळी मुलं अभ्यासाला बसायची, कोणाला चहा प्यावासा वाटला की उठायचं, दुसऱ्याला विचारायचं येतो का नाही, ह्याला विचारायचं येतो का, ह्याला भीड पडायची, हा उठून जायचा. त्या प्रत्येकाला फक्त 5 मिनिटं जायची, ह्याची संपूर्ण दिवसामध्ये 1.5 तास जायचं आणि प्रत्येक पुढे अभ्यासात खंड पडायचा. मी ह्याला एक दिवस म्हटलं, अरे म्हटलं अरे काय करतोस तू, म्हटलं कोणी येतं तुला बोलावतो तू जातोस. अरे कसं नाही म्हणणार, सगळे माझे मित्र आहेत, बॅचमेट्स आहेत. अरे म्हटलं खरं, पण म्हटलं विचार कर तू प्रत्येकासाठी येतो, हे 14-15 जण तुला दिवसातून प्रत्येकाने एक घेऊन जातो चहा प्यायला कंपनी म्हणून, ते आपापसात का जात नाही आणि त्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात, मग तुझी वेळ वेगळी का नाही. भीड पडली त्यामुळे असा अभ्यास कधी नीट होत नव्हता. ज्या क्षणी त्याला शिकवलं की बाबा तू नाही म्हणायला शिक, मला पण ती मंडळी काय म्हणतील, अरे त्यांना काय पाहिजे ते म्हणू दे, परीक्षक काय म्हणतील याचा विचार कर, तुझा अभ्यास नीट झाला नाही तर नाही म्हणायला शिका. त्यानंतर मला अभ्यास करायचा आहे आणि मला झोप येते, त्या झोपेला नाही म्हणायला शिका. मला बारीक व्हायचंय आणि समोर आवडता पदार्थ आलाय, त्या पदार्थाला नाही म्हणायला शिका. माझी पत्नी कुरूप असेल पण घरात आहे, माझ्यावर प्रेम करते, अप्सरा समोर आली तिला नाही म्हणायला शिका, तर आयुष्य तुमचं सुंदर जाईल. लक्षात ठेवा, देहाच्या सौंदर्यावर काही नाही, खरंच सांगतो मनापासून काहीही नसतं. पहिल्या 6 महिन्यापुरतं सगळं गोडच राहिलं, पुढे जो येतो ना तो फक्त स्वभावच, खरोखरच सांगतो स्वभावच. पटेश्वर निवड करण्याच्या शक्तीनंच मला प्राप्त होऊ शकतो हे मला कळलं पाहिजे. मी निवड करण्याची शक्ती आहे ना तीच मला प्रत्येक गोष्ट देत असते, पण त्यासाठी मला अभ्यास करावा लागतो. अभ्यास केल्याशिवाय ही निवड करण्याची शक्ती मी वापरू शकत नाही, ती मला मदत करू शकत नाही, जी सुमित्रा आहे, जी स्नेहन करणारी आहे. म्हणून बाबू निवड करण्याची शक्ती मला स्नेहन कसं करते, ही मला स्निग्ध कशी करते, त्या निवड करण्याच्या शक्तीमुळेच वृक्ष गोष्टींना आम्ही नाही म्हणू शकतो. काय नाही म्हणण्याची शक्ती ही सुद्धा सुमित्रा शक्तीच आहे, लक्षात ठेवा. सुमित्रेने वारंवार नाही म्हटलेलं आहे.
लक्ष्मणाने सुद्धा वारंवार नाही म्हटलेलं आहे. प्रसाद घेऊन दशरथाच्या समोर आला, पहिली सुमित्रा उभी, तिने नाही म्हटलं. इकडे सुमित्रा जिंकली, लक्ष्मणासारखा पुत्र उत्पन्न झाला. त्यानंतर जेव्हा रामाला राज्य द्यायचं नाही, दशरथाला नाईलाजाने म्हणावं लागलं, तेव्हा दुसरा मार्ग काढायचा प्रयत्न चालू झाला सुमंताकडून, की भरत राज्यावर बसेल कैकेयीच्या वरानुसार, परंतु लक्ष्मण जो आहे तो दशरथाचा प्रतिनिधी म्हणून काम बघेल. सुमित्रा नाही म्हणते. लक्ष्मण जेव्हा वनवासात जायला निघतो तेव्हा सुद्धा सुमित्रा नाही म्हणते. सुमित्रा लक्ष्मणाला मुळीच नाही म्हणत नाही. सुमित्रा स्वतःच्या ममतेला नाही म्हणते की नाही, तुझ्या स्वतःच्या प्रेमापोटी स्वार्थी होऊन लक्ष्मणाला रामापासून तोडू नकोस, नाही म्हणते. स्वतःच्या प्रेमालाच, स्वतःच्या वत्सलतेला नाही म्हणते. म्हणूनच इथे सौमित्री, वत्सल हा शब्द बुधकौशिक ऋषी वापरतो. स्वतःच्या वात्सल्याला नाही म्हणण्यासारखा मोठा त्याग नाही. सुमित्रेसारखा त्याग अख्ख्या जगामध्ये कोणाचा नाही. उर्मिलेचाही त्याग आहेच, उर्मिलेपेक्षाही सुमित्रेचा त्याग महान आहे. पहिल्यापासून ती त्यागमूर्तीच आहे. आणि त्याग हाच स्नेह आहे. कारण खऱ्या प्रेमामध्ये द्यायचं असतं, घ्यायचं काहीच नसतं, हे आम्हाला सुमित्रा शिकवते. जो घेऊ इच्छितो तो प्रेमच करत नाही, लक्षात ठेवा. जो देऊ इच्छितो तोच प्रेम करत असतो. खरं प्रेम कधीच काही घेऊ इच्छित नाही, फक्त देऊ इच्छित. अगदी प्राणांपासून प्रत्येक गोष्ट त्याला फक्त द्यायची असते, घ्यायचं काहीच नसतं. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुमित्रा. स्नेहनाचा दुसरा गुणधर्म त्याग हाच आहे. आम्ही माझ्या स्नेहाचे गुणधर्म बघितले, एक म्हणजे गुळगुळीतपण, वृक्षता दूर करणं. तसा स्नेहाचाच हा दुसरा गुणधर्म आहे, म्हणजे त्याग. स्नेहातून त्याग कसा? बघा, साधी गोष्ट आहे. एक अशी तिरकी फळी आहे की आपण घसरगुंडी म्हणून, घसरगुंडी आहे. त्या घसरगुंडीवरून मला एखादा लाकडाचा ओंडका खाली आणायचा आहे. तो आणायचा आहे तर तो सरफेस कसा पाहिजे? स्मूथ पाहिजे, गुळगुळीत पाहिजे. तिकडे जर मी तेल पसरलेलं असेल तर काय होईल? तो ओंडका जोरामध्ये खाली येईल. जमीन खडबडीत आहे, मला धावायला चालायला त्रास पडतो. जमीन गुळगुळीत आहे, मला चालायला बरं पडतं. पण ते जर तेल सांडलेलं असेल तर मला चालता येत नाही, मी धबाधब आपटतो. म्हणजेच काय, उचित स्नेह दोन्हीकडे शेवटी आवश्यक. हा जो त्याग जो आहे, हा त्याग हा स्नेहामुळे कसा उत्पन्न होतो? तर स्नेहामुळे कुठलीही गोष्ट जी त्यागायची आहे ती पण तिचा त्याग सहजतेने करता येतो. त्या त्यागाचं दुःख होत नाही. स्निग्धतेमुळे जो मी त्याग करतो, त्या त्यागामुळे मला दुःख प्राप्त होत नाही, तर मला सुख प्राप्त होतं. बघा, साधी गोष्ट इथे सांगतो की देहाचीच गोष्ट, शरीराची गोष्ट, की शीला साफ होते म्हणत आम्ही डॉक्टर काय देतो? आम्ही लिक्विड पॅराफिन. लिक्विड पॅराफिन हे काय आहे? तेल आहे. ते तेल प्यायल्यामुळे काय होतं? त्या गुदद्वाराला गुळगुळीतपणा प्राप्त होतो. त्यामुळे जो त्याग आहे, मलत्याग आहे, तो मलत्याग जो पेनफुल आहे, कठीण आहे, तो सोपा होऊन जातो. म्हणजेच काय, इथेच आम्हाला या एकमेव गोष्टीवरनं कळतं की कुठलाही त्याग करायचा, कुठली गोष्ट टाकायची, जर स्नेह नसेल तर त्या त्यागामुळे दुःख होत नाही, तर सुखकारक ठरतो त्याग. मला म्हणजे सुमित्रा ही सुखकारक त्यागाची गोष्ट आहे. दुःखाने मला ज्या गोष्टीचा त्याग करावा लागतो ती सुमित्रा नाहीये, लक्षात ठेवा. म्हणजेच तेन त्यक्तेन भुंजितः हे जे साई चरित्रामध्ये येणारं वाक्य आहे उपनिषदामधलं, त्या वाक्यासारखं जीवन जगलेली व्यक्ती कोण? तर सुमित्रा. तेन त्यक्तेन भुंजितः. त्याच प्रिन्सिपल प्रमाणे जगलेला दुसरा कोण? तर सौमित्र. त्या सौमित्रेचाच पुत्र लक्ष्मण. हे दोघं ढळढळीत त्यागाची सुंदर उदाहरण आहेत. पण कसं आहे, या दोघांच्या त्यागाला दोन सुंदर नावं दिलेली आहेत. एक निसंग त्याग आहे आणि एक संग त्याग आहे. सुमित्रेपासून लक्ष्मण लांब जातो, पण जातो कोणाबरोबर? तर तिच्याच रामाबरोबर. हा लक्षामध्ये. आणि परत ह्याच्यात तिचा स्वार्थ पण आहे की लक्ष्मण आणि राम वेगळे झाले तर लक्ष्मण दुःखी होणार आहे, लक्ष्मणाचं संरक्षण होणार नाहीये. तर लक्ष्मण रामाबरोबर असेल तर अधिक चांगला. हा आपोआप तिचा स्वार्थ कसा सांभाळला गेला बघा. म्हणजे तो निसंग संगत त्याग आहे. म्हणजे दूर केलंय पण कशासाठी? तर चांगल्यासाठीच. म्हणजे त्याग केलाय पण कशासाठी? तर अधिक चांगल्यासाठी. तर लक्ष्मणाचा त्याग कसा?
त्याने सगळ्या राजवैभवाचा त्याग केला, पत्नीचा त्याग केला कशासाठी? तर सगळ्यात प्रिय जो राम आहे त्याच्याबरोबर राहण्यासाठी. मग ह्याने त्याग करून काय निवड केली? कशी निवड केली? उचित गोष्टीची निवड केली. म्हणजे निवड करण्याची शक्ती आणि नाही म्हणण्याची शक्ती, ह्या दोन्ही शक्ती, आणि तिसरी त्याग करण्याची शक्ती, ह्या तीनही शक्ती जे स्नेहनाचे गुणधर्म आहेत ते ह्या दोघांमध्ये पुरेपूर भरलेले आहेत. मुखम सौमित्री वत्सला, वत्सलतेचा त्याग लक्ष्मणानेही केला आणि सुमित्रेनेही केला. पण त्यांचा त्याग कसा होता? तर संग निसंग त्याग होता. म्हणजे त्याग करून त्यांनी अधिक उपभोगलं. लक्षात ठेवा, तेन त्यक्तेन भुंजिताचा अर्थ आम्हाला नीट कळायचा असेल तर त्यासाठी आम्हाला सुमित्रा आणि लक्ष्मणाचं चरित्र समजून घ्यायला हवं. अशी ही सुमित्रा की जी हे तीन गुणधर्म आम्हाला देते, ही आम्हाला सुखकारक त्याग शिकवते. म्हणजे तेन त्यक्तेन भुंजिता हा तिचाच गुणधर्म, स्नेहनाचाच गुणधर्म, नाही म्हणण्याची शक्ती आणि निवड करण्याची शक्ती, हे तीन गुणधर्म म्हणजे स्नेहन शक्ती म्हणजे सुमित्रा. ही सुमित्रा आम्हाला अभ्यास शक्तीशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे प्राप्त असून आम्ही तिचा वापर करू शकत नाही. मला एक छोटीशी गोष्ट आठवते, खूप सुंदर गोष्ट आहे, वारकरी संप्रदायाचीच आहे. एकदा नामदेव महाराज सकाळी सकाळी उठून भजन करत चाललेले असतात आणि समोरून गोरोबा काका येताना दिसतात. अतिशय आनंद. गोरोबा काका म्हणजे गुरूंचेही गुरु, परात्पर गुरु, नामदेवाचे अत्यंत मोठे श्रद्धास्थान, ज्ञानदेवांचे श्रद्धास्थान, वयस्कर ग्रस्त आलेले आहेत. नामदेव बघतात, आनंदित होतात, त्यांच्या चरणांवर डोके ठेवतात. गोरोबा काका त्यांना उचलून आपल्या कुशीमध्ये घेतात. नामदेवांचं मडकं तपासल्यानंतरची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे दोघे आनंदित होतात. गोरोबा कुंभार पण खूप आनंदित झालेले आहेत नामदेव भेटल्यामुळे. आणि मग दोघं मिळून एका झाडाखाली बसून भजन करायला सुरुवात करतात. भजन करता करता दोघंही एकदम निर्विकल्प समाधीमध्ये गेलेले. आजूबाजूला काय चाललंय काही कल्पना नाहीये. माझ्यासमोर गोरोबा आहे हे नामदेवाला मात्र माहिती आहे. गोरोबांना माहिती आहे की माझ्या बरोबर नामदेव आहे. म्हणून बाबू मी निर्विकल्प समाधी कशी? निर्विकल्प येते. एकमेव त्यांचा कल्प होता की माझ्याबरोबर गोरोबा काका आहे, माझ्याबरोबर नामदेव आहे. ते पांडुरंगाचे भजन करत नव्हते, ते फक्त एका श्रेष्ठ संताच्या बरोबर सत्संग करत होते. त्या संताच्या अस्तित्वाचीच तेवढी त्यांना जाणीव होती, बाकी कुठलाही विकल्प त्यांच्याकडे नव्हता. असं सुंदर निर्विकल्प भजन चाललेलं आहे दोघांचं. सकाळची वेळ होती जेव्हा भेटले, दुपारची वेळ होते, मध्यान्ह होते, ऊन पडतं. नामदेव घरी का नाही आले? हे महाराज कुठे भजन करत बसणार आणि येणार नाही, कोणी जास्त ताप करून घेत नसेल. अगदीच उशीर झाला म्हटल्यानंतर नामदेवांचा मुलगा जो आहे तो नामदेवांना शोधण्यासाठी जातो. बघतो आपले वडील आणि गोरोबा काका बसलेले, बाजूला बरीच मंडळी जमा झालेली, भजन चालू आहे. त्यावर घरी येतो आणि गोणाईला सांगतो, जनाबाईला सांगतो. जनाबाईला लोक विचारतात, तू का नाही जात भजन करायला? जनाबाई म्हणते, जाऊन ते दोघं बसले, त्यांना भजन करू दे, मला काही हरकत नाही. मी नाही बाबा जात. नाही म्हटलं तिने, नाही म्हटलं, जायला नकार दिला. गोरोबा कुंभार आणि तिचा गुरु नामदेव बसलेले आहेत. जनाबाई नाही म्हणते. त्यानंतर संध्याकाळची वेळ होते, सूर्यास्ताची वेळ होते. जनाबाईला परत लोक म्हणतात, त्यानं जाऊन उठो, खाल्लेलं नाही, प्यालेलं नाही, काय नाही, दोघांचं भजन चालूच आहे सारखं. जनाबाई म्हणते, बाबा थोडी राहुत्र होते, इकडे थोड्या उशिरा येतील, काय हरकत आहे, रात्र होते तरी येत नाही. दुसऱ्या दिवशी पहाट काकड आरतीची वेळ येते, सगळी मंडळी उठतात काकड आरतीला जायला. त्या जनाबाई पण उठून आपली दळण कांडण करत बसलेलीच आहे. अगं चल, उठवायला चल. थोडे बरंच चल, बाबा येते. पहिल्यांदा नाही म्हटले, आता हो म्हणते आणि येते. आणि दोघांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणते, अरे बाबांनो उठा, दुसरा दिवस उजाडला. दोघांच्या तोंडातून एकाच वेळेस एकच शब्द उमटतो. ही दोघांनी जागा करते त्याची समाधी म्हणून. अरे रे, नामदेव म्हणतो, अरे रे, गोरोबा काका माझ्यामुळे उपाशी राहिले. गोरोबा काका म्हणतो, अरे रे, हा पोर नामदेव माझ्यामुळे उपाशी राहिला. बघा, जे ध्यान चालू होतं जागृत असेच तेच ध्यान प्रथम प्रकटलं की माझ्यामुळे हा उपाशी राहिला. हा दोघांचाही भाव, माझ्यामुळे हे झालं, हा उपाशी राहिला. आणि लगेच दोघांनी एकाच वेळी एकच शब्द, नाही नाही, तुझ्यामुळे नाही मी उपाशी राहिलो, तुझ्यामुळे मी तृप्त झालो. दोघांनी नाही म्हटलं. आयुष्यामध्ये दोघांनी नाही म्हटलं.
नाही म्हणण्याचा दुसरा गुणधर्म आपण बघितला. जनाबाई म्हणते नाही नाही, तुम्हा दोघांमुळे नाही, माझ्यामुळे तुम्ही उपाशी राहिलात. ऍक्च्युली मला लोकांनी म्हणून सांगितलं होतं की ह्या दोघांनी उठव, पण मी त्यांना नाही म्हटलं ना, म्हणून तुम्ही उपाशी राहिलात. नाही नाही, तुमचा दोष नाही, दोष माझा आहे. बघा, परत एकदा नाही आला, तुमचा दोष नाही, माझा दोष आहे. हे जनाबाई बोलते. गोरोबा तिला म्हणतात, अगं असेल ते असेल, जने तुझा दोष कसा, तुझा दोष कसा? तुझ्या तोंडून तर साक्षात पांडुरंग बोलत असतात, तुझे अभंग पांडुरंग साक्षात लिहितो. मला सांग जने, मग तू नाही म्हणालीस ते आमच्या भल्यासाठीच, ही माझी खात्री आहे. नाही नाही जनाई, तू जीवाला वाईट वाढून घेऊ नको. आलं, परत नाही आलं, परत नाही आलं. असेच तिघं गप्पा करत करत सवयपणे चाललेत पुढे. तर पंढरपुरामध्ये जात विठोबाच्या दर्शनाला चाललेत. मंदिराच्या द्वारापाशी तिघं येतात. तिघं जण आहेत, गोरोबा काका आहेत, नामदेव महाराज आहेत आणि जनाबाई आहेत. मंदिराच्या द्वारापाशी येतात आणि ते सावळं रूप बघून साष्टांग प्रणिपात घालतात. तिघही नमस्कार घालतात. आणि तेवढ्यामध्ये तिघांनी नाही नाही असा शब्द ऐकू येतो. नामदेव विचारतात, कोण बोललं? गोरोबा म्हणतात, मंदिरातून आवाज आला. बघा, 3 स्टेजेस आहेत. नामदेव विचारतात, कोण बोललं? गोरोबा काका म्हणतात, मंदिरातून आवाज आला. जनाबाई म्हणते, विठुराया बोलला. नाही नाही. तिघांच्या 3 अवस्था दाखवल्या जातात मला कथेमध्ये. ती जनाबाई स्पष्टपणे, अरे तो विठ्ठलच बोलला नाही नाही म्हणून. हे तिघं म्हणतात, ह्याचा अर्थ काय? विठोबा आम्हाला म्हणते आत येऊ नका म्हणून. नाही नाही. गोरोबा म्हणतात, पण विठोबा विठुराया असं कधीच कोणालाही म्हणणार नाही 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 म्हणून. तो येच म्हणायला सदैव बसलेला असतो. आम्ही नाही म्हणत असतो. विठुराया जर नाही बोलला असेल तर तो कशाला, हे मला बाबा काही कळत नाही. नाही म्हणाले परत गोरोबा काका, मला कळत नाही. मग जनाबाई म्हणते, आपण विठोबालाच विचारूया ना. हे तिघं आतमध्ये जातात, विठोबाला विचारतात की काय रे बाबा विठुराया, आम्हाला नाही नाही कशाला म्हणालास? आम्हाला आत यायला नाही म्हणाला असेल तर आम्ही तुझं ऐकणार नाही. नाही म्हटलं. जर तू आम्हाला आत यायला नाही म्हणणार असशील तर आम्ही तुझ्या आज्ञाभंग करू. आम्हाला पाहिजे एवढं पातक लागू दे, पाहिजे एवढं पाप पण लागू दे, पण आम्ही तुझी आज्ञा जरूर मोडू. तुझ्या दर्शनाला आम्ही आत येणार काय? आलोच आहोत बघ. कशाला नाही म्हणतोस ते सांग. तर विठोबा म्हणतो, अरे मी तुम्हाला आत यायलाच नाही म्हणत होतो, मी तुम्ही आत येऊ नयेच म्हणून म्हणत होतो. त्याने विचारते, का बाबा, कंटाळलास का आम्हाला? विठुराया म्हणतो, अगं तुम्हाला कंटाळलो नाही म्हणूनच तुम्हाला नाही म्हटलं. आता म्हणते, हा काय नवीन प्रकार तुझा? आम्हाला कंटाळा नाहीच म्हणून आम्हाला आत यायला नाही म्हणतोस. हे तुझं सगळं बाबा उलटच असतं, विपरीत असतं. म्हणतो, अरे बाबांना तुम्हाला काय कळतंय का? म्हणजे काय, जरा वरती बघा. म्हणजे काय, तर सगळं मंदिराचं सिलिंग आहे ते पडायला आलेलं असतं, जुनं आलेलं असतं म्हणलं. तर ते तुमच्या मंदिर डोक्यावर पडू नये म्हणून मी तुम्हाला नाही म्हटलं. हे नाही म्हणणं सगळ्यांचं कशातून आलं? भक्तीतून आलं. ह्या भक्तांना निवड कशी करायची ते योग्य माहिती होतं म्हणून. निवड कोणाची करायची पूर्णपणे माहिती होतं म्हणून. निवड कशा करता करायची निवडपणे माहिती होतं म्हणून. कारण ह्या सगळ्यांनाही नाही म्हणण्याची शक्ती त्यांच्या अभ्यासामुळे प्राप्त झालेली होती. आणि त्यांचा अभ्यास एकच होता, तो त्या विठ्ठलाशिवाय त्यांना दुसरा कुठलाही अभ्यास नव्हता. सगळे आपलं आपलं काम करत होते. जनाबाई गोवऱ्या थापत होती, भांडी घासत होती, कपडे धुत होती, जेवण करत होती, भाकऱ्यावर होती, सगळं करत होती. नामदेव महाराज आपल्या शिंप्याचं काम करत होते. गोरोबा काका माती तुडवत होते, मडकी बनवते, सगळं करत होते. कोणीही संसार टाकलेला नाही. गोरोबा एक सोडून 2 बायका होत्या. नामदेवाला 6 मुलं होती. लक्ष ठेव. म्हणजे आम्हाला कळलं की सगळ्यांनी संसार सुंदरपणे करून सुद्धा त्यांचा अभ्यास मात्र कशाचा होता? तर त्या विठुरायाचा होता. आणि त्यामुळे त्यांच्याकडे स्नेह प्रचंड प्रमाणामध्ये होता आणि उचित प्रमाणामध्ये होता. तो चरबी किंवा माज म्हणून त्यांच्या अंगावर आला नाही, तर तो स्नेह त्यांची प्रत्येक क्रिया सुंदर करण्यासाठी झटला. अशी ही नाही म्हणण्याची शक्ती म्हणजेच सुमित्रा. आज आपण इथेच थांबूया. अजून हे नाव पुढे चालू राहील, सौमित्री वत्सला. आत्ताशी आपण फक्त सुमित्रा कशी आहे तेवढं समजावून घेतलंय. आता पुढचं समजावून घ्यायचं आहे, सौमित्री वत्सल कसा आहे, म्हणजे तो लक्ष्मण कसा, सौमित्र कसा आहे, म्हणजे लक्ष्मण कसा आहे. मग वत्सलता कशी आहे बघायचं आहे, आणि मग सौमित्री वत्सल बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर बघायचं आहे हा सौमित्री वत्सल मुखाचं रक्षण कसं करतं.